तर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण अमाइन्स हा टॉपिक आपण चालू केलेला आहे। तर त्यामध्ये आज जो पार्ट आपण बघणार आहे नॉमेनक्लेचर्स। ऑलरेडी आपण जे नॉमेनक्लेचर आहे ज्यातलं प्रायमरी अमाइन्स हा पॉईंट आपण घेतलेला आहे। तर आज जे सेकंडरी अमाइन आहे, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन हा पॉईंट आपण डिस्कस करूया। ओके, आता यामध्ये बघा, आता या कंपाऊंडचा आपल्याला कॉमन नेम लिहायचा आहे। आता हा कोण आहे? अमाइन आहे आणि त्याला दोन मिथाइल ग्रुप अटॅच आहे। तर कॉमन नेम कसं देऊ शकतो आपण यामध्ये? बघा, दोन मिथाइल आहेत, काय म्हणू शकतो? डायमिथाइल्स। ओके, तर या कंपाऊंडचं नाव लिहायचं आहे। दोन मिथाइल आहेत, काय म्हणायचं? डायमिथाइल। आणि हा कोण आहे? अमाइन्स। तर डायमिथाइल अमाइन या कंपाऊंडचं नाव आहे। आयुपीएस नेम लिहायचं आहे। आता दोन्ही या ठिकाणी बघा, दोन्ही जे मिथाइल ग्रुप आहेत दोन्ही सारखे आहेत, त्यामुळे त्यामध्ये काय करतो आपण? एकाला ब्रँच कन्सिडर करायचं आणि एकाला पॅरेंट्स। हां, लक्षात ठेवा, एकाला ब्रँच कन्सिडर करायचं आणि एकाला पॅरेंट्स। आता रूल्स असा आहे की जो स्मॉल अल्काइल ग्रुप आहे, जो लहान ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतो? ब्रँच किंवा सबस्टिट्युएंट्स। आणि जो मोठा ग्रुप आहे त्याला काय म्हणतो आपण? तो पॅरेंट कंपाऊंड आहे। आता दोन्ही सारखे आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपण जो हा जो ग्रुप आहे त्याला आपण ब्रँच म्हणूया, ब्रँच। आणि हा कोण आहे? पॅरेंट्स। तर पहिल्यांदा ब्रँचचं नाव लिहायचं, काय लिहू शकतो? नायट्रोजन अटॅच आहे त्यामुळे काय म्हणायचं? एन मिथाइल्स, एन मिथाइल्स। त्यानंतर हा काय असणार? मिथेन अमाइन्स, बरं का? तो पॅरेंट अल्केन कन्सिडर करायचा आहे, एक कार्बन असल्यामुळे मिथेन म्हणायचं आणि ई काढून काय जोडायचं रे? अमाइन्स। म्हणजे नाव झालं एन मिथाइल मिथेन अमाइन। अजून एकदा नीट लक्ष, महत्त्वाचा रूल्स आहे की यामध्ये दोन्ही सेम ग्रुप आहेत, याला ब्रँच कन्सिडर केलेला आहे आणि याला पॅरेंट अल्केन्स। तर याप्रमाणे नाव आहे। त्यानंतर पुढचा कंपाऊंड आहे, हा अमाइन आहे। या बाजूला कुठला ग्रुप आहे रे? इथाइल्स। या बाजूला कुठला आहे रे? मिथाइल्स। अल्फाबेटिकल नाव द्यायचं, कोण अगोदर येतं? इथाइल्स। म्हणजेच काय येतं या ठिकाणी बघा? इथाइल, त्यानंतर काय येणार? मिथाइल, आणि मग काय येणार? अमाइन्स। तर इथाइल मिथाइल अमाइन या कंपाऊंडचं नाव आहे। आता आयुपीएस नेम लिहिताना काय करायचं यामध्ये? आता दोन अल्काइल ग्रुप आहे, एक आहे इथाइल, एक आहे मिथाइल्स। यामध्ये जो छोटा ग्रुप आहे, जो स्मॉल अल्काइल ग्रुप आहे, दे आर कन्सिडर ॲज सबस्टिट्युएंट्स। जो छोटा ग्रुप आहे, हा छोटा ग्रुप आहे, त्याला सबस्टिट्युएंट किंवा ब्रँच म्हणायचं, त्याला ब्रँच, जो छोटा ग्रुप आहे। आणि जो मोठा ग्रुप असं त्याला काय म्हणायचं? पॅरेंट्स, पॅरेंट कंपाऊंड्स किंवा पॅरेंट अल्केन म्हटलं तरी चालतं, पॅरेंट अल्केन्स। हां, हे लक्षात ठेवा। आणि पहिल्यांदा ब्रँचचं नाव लिहायचं, जो छोटा ग्रुप आहे त्याचं नाव लिहायचं एन मिथाइल्स, एन मिथाइल्स। नीट लक्ष द्या, फार महत्त्वाचं आहे, एन मिथाइल्स। त्यानंतर आता हा पॅरेंट अल्केन आहे। आता दोन कार्बन आहेत, दोन कार्बनचं कोण असतं रे? इथेन। इथेन लिहायचं आणि त्यातला ई काढायचा आणि काय जोडायचं रे? अमाइन। तर काय नाव झालं? एन मिथाइल इथेन अमाइन या कंपाऊंडचं नाव असणार आहे। ठीक आहे, पुढचं नाव, आता हा कंपाऊंड आहे, याचं कॉमन नेम लिहायचं आहे। आता हा NH अमाइन आहे, एका बाजूला कोण आहे? बेंझिन आहे, फिनाइल आहे, एका बाजूला मिथाइल आहे। अल्फाबेटिकल कोण अगोदर येतं? फिनाइल येतं का मिथाइल येतं रे? तर मिथाइल अगोदर येतं, त्यामुळे काय नाव येणार या कंपाऊंडचं? मिथाइल। त्यानंतर काय लिहायचं? फिनाइल, आणि त्यानंतर काय जोडायचं? अमाइन्स। तर हा मिथाइल, हा फिनाइल आणि हा अमाइन्स। तर हे झालं कॉमन नेम। आयुपीएस नेम काय येणार बघा यामध्ये? आता जो छोटा ग्रुप आहे, हा कुठला ग्रुप आहे? छोटा ग्रुप आहे, त्याला काय म्हणायचं? ब्रँच। आणि हा मोठा ग्रुप आहे, त्याला काय कन्सिडर करायचं? पॅरेंट अल्केन्स। तर छोट्या ग्रुपचं पहिल्यांदा नाव लिहायचं असतं एन मिथाइल्स, एन मिथाइल्स। ओके, आणि त्यानंतर हा कंपाऊंड लिहायचा, कोण आहे? बेंझिनला जर NH2 असेल तर काय म्हणतो आपण? डायरेक्ट ॲनिलीन म्हटलं तर चालतं, किंवा बेंझिन लिहायचं आणि बेंझिनमध्ये ई काढायचं आणि काय जोडायचं? अमाइन्स। तर एन मिथाइल बेंझिन अमाइन्स याप्रमाणे आपण लिहू शकतो। हे लक्षात ठेवायचं। म्हणजे याला फिनाइल पण म्हणू शकतो आपण, कॉमनमध्ये फिनाइल म्हटलेलं आहे आणि आयुपीएस मध्ये काय म्हटलं? त्याला बेंझिन म्हटलेलं आहे। हां, तर डिफरन्स नीट लक्षात ठेवा यामध्ये। पुढचा पॉईंट आहे, हा कंपाऊंड आहे, हा अमाइन आहे। हां, हा कोण आहे? फिनाइल आहे। हा पण कोण आहे? फिनाइल्स। तर दोन फिनाइल आहेत, तर मग काय नाव लिहायचं याचं? डायफिनाइल्स, डायफिनाइल अमाइन्स या कंपाऊंडचं नाव आहे, डायफिनाइल अमाइन्स। आयुपीएस नेम काय आहे? आता दोन्ही
जे ग्रुप आहे ते सेम आहेत. एकाला स्मॉल ब्रँच कन्सिडर करूया, एकाला पॅरेंट अल्केन्स. तर हा समजा ब्रँच असेल, इट इज अ ब्रँच, तर त्याचं नाव लिहायचं पहिल्यांदा. काय येणार? एन फिनाइल्स. एन फिनाइल्स. आणि या कंपाऊंडचं काय नाव लिहायचं रे? बेंझिन अमाइन म्हटलं तरी चालतं. बेंझिन अमाइन्स. बेंझिन अमाइन्स किंवा काय म्हटलं चालतं? ॲनिलीन म्हटलं तरी चालतं. ओके. तर याप्रमाणे हे 4 कंपाऊंड आहे, त्यांचं हे कॉमन नेम आहे आणि त्यांचं हे IUPAC नेम आहे. लक्षात ठेवा. हे लिहून घ्या, नोट डाऊन करा. पुढचे कंपाऊंड आपण डिस्कस करूया. ओके. तर बघा, आता आपण जे नॉमेनक्लेचर घेतलेलं आहे ते सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता पुढचं आहे टर्शियरी अमाइन. टर्शियरी अमाइनचं घ्यायचं आहे. हे सगळे टर्शियरी अमाइनचे एक्झाम्पल आहेत. तर बघूया कॉमन नेम्स. आता हा अमाइन आहे, यामध्ये बघा आणि 3 मिथाइल ग्रुप या ठिकाणी अटॅच आहे. त्यामुळे काय नाव लिहायचं रे यामध्ये? 3 असल्यामुळे काय जोडायचं? ट्राय मिथाइल अमाइन. त्यानंतर IUPAC नेम लिहायचं आहे. आता IUPAC नेम लिहिताना 3 ग्रुप आहेत. तर एक ग्रुप आहे जो त्याला आपण स्मॉल कन्सिडर करायचं, ब्रँच. ओके. किंवा 3 ग्रुप आहेत, त्यातल्या दोघांना ब्रँच कन्सिडर करायचं आणि एक पॅरेंट अल्केन. फार महत्त्वाचं, नीट लक्ष द्या की समजा हा दोन्ही ब्रँच आहेत, हा एक आणि हा एक ब्रँच, याला आपण ब्रँच कन्सिडर करूया. आणि हा जो आहे हा, त्याला काय म्हणायचं? पॅरेंट अल्केन कन्सिडर करायचं. लक्ष द्यायचं. तर पहिल्यांदा ब्रँचचं नाव लिहून घ्यायचं. काय नाव आहे? NN डायमिथाइल. NN डायमिथाइल्स. त्यानंतर हा कोण आहे रे? मिथेन अमाइन्स. मिथेन अमाइन्स. NN डायमिथाइल मिथेन अमाइन या कंपाऊंडचं नाव आहे. 2 नंबरचं बघा या ठिकाणी. आता 3 ग्रुप आहेत. जो मोठा ग्रुप आहे, जो लार्जर अल्काइल ग्रुप आहे, दे आर कन्सिडर ॲज पॅरेंट अल्केन. जो मोठा ग्रुप आहे त्याला पॅरेंट म्हणायचं. हा मोठा ग्रुप आहे, तर हा पॅरेंट अल्केन आहे. शॉर्टमध्ये लिहितो PA, पॅरेंट अल्केन. आणि हे दोघं कोणीतरी ब्रँच आहेत, हे दोघं ब्रँच आहेत, नीट लक्षात ठेवायचं, हे ब्रँच आहेत. तर पहिल्यांदा कॉमन नेम लिहायचा आहे. कॉमन नेम लिहिताना अल्फाबेटिकली विचार करायचा. हा इथाइल आणि हा मिथाइल आहे. कोणीतरी अगोदर इथाइल्स, तर याचं नाव आहे इथाइल्स. त्यानंतर 2 मिथाइल आहेत, त्यामुळे काय म्हणायचं? इथाइल डायमिथाइल अमाइन्स. हे त्याचं कॉमन नेम आहे. IUPAC नेम काय करायचं यामध्ये? हा मोठा ग्रुप आहे, तो शेवटी घ्यायचा असतो. पहिल्यांदा छोट्या ग्रुपचं नाव लिहायचं IUPAC मध्ये, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे काय येणार या ठिकाणी? NN डायमिथाइल. NN डायमिथाइल्स. आणि हा कोणाचा मोठा ग्रुप? इथेन आहे. म्हणजे काय येणार या ठिकाणी? इथेन अमाइन. NN डायमिथाइल इथेन अमाइन या कंपाऊंडचं नाव असणार आहे. ठीक आहे. 3 नंबरचं घेऊया आपण. आता हा कोण आहे? प्रोपाईल आहे, नीट लक्ष द्यायचं. हा प्रोपाईल आहे, हा इथाइल आणि हा मिथाइल. तिन्ही ग्रुप कसे आहेत? वेगळे आहेत. तर अल्फाबेटिकली कोण अगोदर येतं रे? कॉमन नेम लिहिताना आपण पहिल्यांदा इथाइल, मिथाइल आणि मग प्रोपाईल येतं. हा प्रोपाईल P, हा इथाइल आणि हा मिथाइल आहे. तर पहिल्यांदा इथाइलचं नाव लिहायचं, इथाइल. त्यानंतर कोण येतं रे? मिथाइल. त्यानंतर कोण येतं? प्रोपाइल्स. N प्रोपाइल म्हणू शकतो. आणि मग काय म्हणायचं? अमाइन्स. इथाइल, मिथाइल, N प्रोपाइल, अमाइन या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे. IUPAC नेम काय असणार बघा. आता IUPAC नेम लिहिताना आपण काय करतो रे? जो मोठा ग्रुप आहे त्याला काय करतो आपण? शेवटी लावून लिहितो त्याचं. तर हा मोठा ग्रुप आहे, हा मोठा ग्रुप आहे, त्याला म्हणायचं पॅरेंट अल्केन्स. आणि हे छोटे ग्रुप आहेत 2. सॉरी 1 मिनिट. तर हा मोठा ग्रुप आहे. ओके. कुठला मोठा ग्रुप आहे यामध्ये? हा मोठा ग्रुप आहे, हा पॅरेंट अल्केन्स. आणि हे दोघं कोण आहेत? ब्रँच आहेत. हे दोघं ब्रँच आहेत. हे ब्रँच आहे, हा ब्रँच आहे. आणि ह्याचं नाव शेवटी घ्यायचं. जो मोठा ग्रुप असतो ना त्याचं नाव शेवटी लिहायचं असं IUPAC नेम लिहिताना. आणि जे छोटे ग्रुप आहेत त्यांचं अगोदर नाव लिहायचं. पण कॉमन नेम लिहिताना काय करतो? कॉमनमध्ये आपण अल्फाबेटिकली नाव लिहायचं आहे. हा डिफरन्स नीट लक्षात ठेवा. तर मोठा ग्रुप आहे शेवटी घ्यायचं, छोट्या ग्रुपचं पहिल्यांदा नाव लिहायचं. छोट्यामध्ये पण 2 आहेत, हा इथाइल आणि हा मिथाइल.
अल्फाबेट येईल कोण अगोदर येतं रे? इथाइल्स. म्हणजेच काय लिहायचं बघा या ठिकाणी एन इथाइल. त्यानंतर काय नाही येणार रे? एन मिथाइल. आणि मोठा ग्रुप कोण आहे रे? प्रोपेन आहे. प्रोपेन अमाइन्स. तर याप्रमाणे नाव येणार आहे. नीट लक्षात ठेवायचं. एन इथाइल, एन मिथाइल, प्रोपेन अमाइन्स. पुढचं नाव बघूया आपण. आता हा कोण आहे? अमाइन आहे. कोण कोण अटॅच आहे त्याला? या बाजूला इथाइल, या बाजूला मिथाइल. आणि हा टोटल ग्रुप जो आहे, टोटल ग्रुप तो कोण आहे रे? बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की जर 2 नंबरच्या ग्रुपला कार्बनला जर ब्रँच असेल तर आपण कोणता शब्द वापरतो रे? आयसो शब्द वापरतो. तर हा कंपाऊंड कोणता आहे? आयसोप्रोपाइल आहे. कोणता आहे हा? आयसोप्रोपाइल आहे. हा नीट लक्षात ठेवायचा हा. आता यामध्ये बघा 3 ग्रुप आहेत. इथाइल, हा मिथाइल आहे आणि हा वरचा ग्रुप कुठला रे? हा ग्रुप आहे आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. 3 ग्रुप आहेत. अल्फाबेट येईल कोण अगोदर येतं? इथाइल, नंतर मिथाइल आणि मग कोण येणार? आयसोप्रोपाइल्स. म्हणजेच नाव कसं लिहायचं बघा या ठिकाणी. इथाइल, त्यानंतर काय येणार रे? मिथाइल, त्यानंतर कोण येणार? आयसोप्रोपाइल आणि मग काय लिहायचं? अमाइन. तर इथाइल, मिथाइल, आयसोप्रोपाइल, अमाइन या कंपाऊंडचं नाव असणार आहे. ठीक आहे. आता आयुपीएसी नेम लिहायचं आहे. आयुपीएसी नेम लिहिताना जो मोठा ग्रुप आहे तो शेवटी लिहितो आपण. कुठला मोठा ग्रुप आहे यामध्ये? नीट लक्ष द्या. हा मोठा ग्रुप आहे हा. बरोबर का? हा मोठा ग्रुप आहे, जर नाव शेवटी लिहायचं. हे छोटे ग्रुप आहेत. हा मिथाइल आहे आणि हा इथाइल आहे. हे अगोदर लिहून घ्यायचं. म्हणजेच काय येणार बघा या ठिकाणी सुरुवातीला एन इथाइल, त्यानंतर काय येणार? एन मिथाइल. ओके. आणि हा कोण आहे रे? पॅरेंट अल्केन आहे. हा पॅरेंट अल्केन्स. अल्केन कुठला आहे तो? 3 कार्बनचा प्रोपेन. पण कुठला प्रोपेन आहे? 2 नंबरला अमाइन आहे. प्रोपेन आहे 2 नंबरला अमाइन आहे. म्हणजे काय नाव लिहायचं बघा या ठिकाणी? प्रोपेन्स 2 अमाइन्स. काय म्हणायचं? प्रोपेन 2 अमाइन्स. म्हणजे या कंपाऊंडचं नाव आहे एन इथाइल, एन मिथाइल, प्रोपेन 2 अमाइन. 2 नंबरला अमाइन आहे ना. जर नंबर दिला आपण हा 1 2 3 तर 2 नंबरला अमाइन आहे. त्यामुळे प्रोपेन 2 अमाइन या ठिकाणी म्हटलेलं आहे. हा पॉईंट पण या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता पुढचं कंपाऊंड आहे. याचं कॉमन नेम लिहायचं आहे. 3 ग्रुप अटॅच आहेत. मिथाइल, मिथाइल, फिनाइल. मग कॉमन नेम लिहिताना कोण अगोदर येतं रे? मिथाइल येतं. म्हणजेच काय नाही बघा डायमिथाइल, डायमिथाइल. त्यानंतर कोण येणार? फिनाइल, फिनाइल अमाइन्स. तर डायमिथाइल, फिनाइल अमाइन याचं कॉमन नेम आहे. आयुपीएसी नेम काय करतो आपण? जो मोठा ग्रुप आहे त्याचं शेवटी नाव लिहितो. हा मोठा ग्रुप आहे आणि हे 2 छोटे आहेत. मग छोट्यांचं अगोदर नाव लिहितो आपण. काय लिहायचं मग? एन एन डायमिथाइल आणि पुढे कोण लिहितो? बेंझिन अमाइन असेल तर बेंझिन अमाइन्स. ओके. किंवा काय म्हणू शकतो? ॲनिलीन पण म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारे याला आपण हे कॉमन नेम आणि आयुपीएसी नेम आहेत. फार महत्त्वाचं आहे. नीट लक्ष द्या की आपल्याला हे जे नॉमिनिक्लेचर पार्ट आहे अतिशय महत्त्वाचा असतो. तुम्ही जर नॉमिनिक्लेचर चांगलं परफेक्ट केलं तरच तुम्हाला जे पुढचे रिॲक्शन आहेत ते रिॲक्शन तुम्हाला सोडत येते. बोर्डाला बरेच वेळा काय विचारतात की रिॲक्शनचं नाव फक्त देतात त्यामध्ये. तर आपल्याला नाव माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हे जे नॉमिनिक्लेचर आहे कॉमन नेम आणि आयुपीएसी नेम दोन्ही तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके. तर अतिशय महत्त्वाचे नॉमिनिक्लेचर आहे. थोडे व्यवस्थित करा, प्रॅक्टिस करा. नसेल समजलं तर रिपीट करा. पुन्हा एकदा व्हिडिओ पाठीमागे घ्या आणि ते बघा, क्लिअर करा. ओके. तर हे नोट डाऊन करा. ठीक आहे. तर बघा मुलांनो, आपलं जे नॉमिनिक्लेचर पार्ट आहे तो आपण घेतलेला आहे. आता पुढचा पॉईंट आपण घेऊया, द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. तर आपल्याला अमाइन तयार करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे बाय अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हलाइड्स. ओके. तर बघा रिॲक्शन कशा आहे. एखादं एक्झाम्पल घेऊया. यामध्ये काय करायचं आपल्याला? जे अल्काइल हलाइड आहे, हा अल्काइल हलाइड, त्याचं काय करायचं आहे? अमोनोलायसिस करायचं आहे. अमोनोलायसिस करायचं म्हणजे काय करायचं? अमोनिया बरोबर रिॲक्शन करायची आहे. बघूया एखादं एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण. फॉर एक्झाम्पल हा कोण आहे? अल्काइल हलाइड्स. इट इज अल्काइल हलाइड्स प्लस कोणावर रिॲक्शन आहे रे? अमोनिया.
आता जो अमोनिया आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला याप्रमाणे आहे. असं लिहू शकतो आपण अमोनिया. ओके, इट इज अमोनिया. आणि या ठिकाणी हीट द्यायचं आहे आणि 373 केल्विन आहे, एवढं टेम्परेचर आहे. ओके, फार सिंपल रिॲक्शन आहे. हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह आणि हा कोणता असं निगेटिव्ह. तर काय होतं, हा रिमूव्ह होतं पार्ट, म्हणजेच हा जो NH2 आहे तो कोणाच्या ठिकाणी आला रे, हॅलोजनला रिप्लेस करतो. म्हणजे निगेटिव्हला रिप्लेस करत आहे. त्यामुळे हे जे रिॲक्शन आहे कोणत्या टलाइड आहे आणि हा कोण आहे, अमोनिया आहे. हां, हिटिंग करायचं आहे 373 केल्विनला. तर हा निगेटिव्ह ॲटमला रिप्लेस करत आहे. त्यामुळे हे जे रिॲक्शन आहे कोणत्या टाईपचे आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी, RNH2 प्लस काय रिमूव्ह होतं रे, HX. याचं काय नाव आहे रे, इट इज अ प्रायमरी अमाइन्स. तर हा प्रायमरी अमाइन आहे आणि हा कोण आहे रे, इट इज अ हायड्रोजन हलाइड्स. ओके, तर याप्रमाणे रिॲक्शन आहे. आता यामध्ये हे झालं जनरल रिॲक्शन्स. एखादं एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण. आरच्या ठिकाणी कुठलाही ग्रुप घेऊ शकतो. मिथाइल घेतो, इट इज अ मिथाइल क्लोराइड्स. कोण आहे हा, मिथाइल क्लोराइड आहे. प्लस कोणावर रिॲक्शन आहे रे, अमोनिया. तर इट इज अमोनिया. आणि महत्त्वाचं आहे की हे जे अमोनिया घेतलेलं आहे हे कसं घेतोय आपण, एक्सेस, म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये आपण घेतोय. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा, एक्सेस. हिट करायचं आहे ॲट 373 केल्विन. सेम रिॲक्शन आहे. काय रिमूव्ह होतं यामध्ये, हा Cl आणि हा H रिमूव्ह होतो आणि हा NH2 या ठिकाणी ॲड होतोय. हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह पार्ट असो तर निगेटिव्हला रिप्लेस करत आहे. हा ग्रुप काय करतोय, Clच्या ठिकाणी येत आहे. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, हा ग्रुप मिळतो प्लस काय रिमूव्ह होतं, HCl. या कंपाऊंडचं काय नाव आहे, इट इज अ मिथाइल अमाइन्स. हे त्याचं कॉमन नेम आहे, मिथाइल अमाइन्स. आणि हा कोण आहे, इट इज अ हायड्रोजन क्लोराइड या कंपाऊंडचं नाव आहे. याचं IUPACने पण लिहू शकतो आपण. काय नाव आहे याचं, इट इज अ मिथेन अमाइन. याचं पण आपण लिहू शकतो. हे काय जनरल रिॲक्शन आहे. ओके, तर याप्रमाणे आपण काय करू शकतो, जे अल्काइल हलाइड आहे, अल्काइल हलाइडचं काय करू शकतो आपण, अमोनोलायसिस केलेलं आहे आणि काय मिळवतो आपण, अमाइन्स मिळू शकतो आपल्याला. आता या ठिकाणी लक्ष द्या की हा जो अमोनोलायसिस आहे याचा मिनिंग काय, व्हॉट इज अमोनोलायसिस, द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड बाय द ॲक्शन ऑफ अमोनिया. या ठिकाणी जो CX बॉन्ड आहे, कार्बन आणि हॅलोजन, त्या दोघांमध्ये जो बॉन्ड ब्रेक झालेला आहे तो कोणामुळे झालेला आहे, अमोनियामुळं. त्यामुळे या प्रोसेसला काय म्हणायचं, अमोनोलायसिस. द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड बाय द ॲक्शन ऑफ अमोनिया इज कॉल्ड एज अमोनोलायसिस. हे लक्षात ठेवा की अमोनियामुळे या दोघांमधला बॉन्ड ब्रेक झालेला आहे, त्यामुळे त्याला अमोनोलायसिस असं म्हणू शकतो. किंवा आपण सिंपल काय लक्षात ठेवू शकता, काय म्हटलेलं आहे अमोनोलायसिस, कारण की यामध्ये अमोनिया यामध्ये ॲड केलेला आहे, त्यामुळे त्याला अमोनोलायसिस पण आपण म्हणू शकतो. हा पॉईंट आपण लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की हे जे अल्काइल हलाइड आहेत, अल्काइल हलाइड्स, त्याची जर रिॲक्टिव्हिटी बघितली आपण, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर बघितलं आपण तर कोण रिॲक्टिव्ह आहे सर्वात जास्त यामध्ये, RI, नंबर 2 RBr आणि नंबर 3 RCl. तर हे रिॲक्टिव्ह ऑर्डर यामध्ये लक्षात ठेवायचं. ओके, आता यामध्ये बघा की जो अल्काइल आयोडाइड आहे तो सर्वात जास्त रिॲक्टिव्ह का आहे, कारण काय होतं, जो आयोडीन आहे आयोडाइड त्याची साईज फार मोठी आहे, बरं का. समजा याप्रमाणे असेल. ओके, हा R आहे आणि आयोडीनची साईज खूप मोठी आहे. समजा हा आयोडाइड आहे. ओके, त्यानंतर कोणी 2 नंबरला RBr आहे. BR थोडे छोटे असतात आणि Cl तर एकदम छोटे असतात. ओके, तर हा BR आहे फॉर एक्झाम्पल आणि हा कोण आहे, Cl आहे. तर जो आयोडाइड आहे त्याची साईज खूप मोठी असते आणि जर साईज खूप मोठी असेल तर काय होतं रे, या दोघांमध्ये जे बॉन्ड लेंथ आहे, बॉन्ड लेंथ पण जास्त असते आणि बॉन्ड लेंथ जास्त असेल तर तो सहजासहजी ब्रेक होऊ शकतो. पण आपण जर खाली गेलो आणि शेवटी जर बघितलं Cl छोटा आहे, साईज लहान आहे, आणि जर साईज लहान असेल तर जो बॉन्ड लेंथ आहे तो पण छोटा असणार आहे, स्मॉल असणार आहे, आणि बाउंड लेंथ जेवढी कमी आहे तेवढा तो स्ट्रॉंग असतो, सहजासहजी ब्रेक होत नाही. त्यामुळे या दोघांमधला बॉन्ड सहजासहजी ब्रेक होत नाही, या दोघांमधला बॉन्ड पटकन ब्रेक होतो.
त्यामुळे जे अल्काइल आयोडाईड आहे तो इझिली काय होतं, त्याचं अमोनोलायसिस होतं पटकन, कारण बॉन्ड पटकन ब्रेक होतं, साईज मोठी आहे. पण जो RCl आहे त्याचा अमोनोलायसिस पटकन होत नाही, कारण बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. तर हा पॉईंट यामध्ये पण लक्षात ठेवा. तर ठीक आहे, तर हे नोट डाऊन करा. आपण पुढची रिॲक्शन डिस्कस करूया. ओके, तर बघा यामध्ये आता या रिॲक्शनमध्ये आपण काय केलेलं आहे, जो अमोनिया आहे तो आपण एक्सेस घेतलेला आहे. पण जर आपण जे अल्काइल हॅलाइड आहे तो जर एक्सेस घेतला तर काय मिळू शकतं बघा. जर आपण अल्काइल हॅलाइड एक्सेस घेतलं आणि हे कमी घेतलं तर तुम्हाला एक कंपाऊंड मिळत नाही, तर आपल्याला 4 स्टेपमध्ये ही रिॲक्शन मिळणार आहे, म्हणजे मिक्सचर मिळतं. नीट अजून एकदा मी पॉईंट रिपीट करत आहे बघा. जर आपण अमोनिया एक्सेस घेतलं तरच आपल्याला प्रायमरी अमाइन मिळतं आणि हे रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये कंप्लीट होतं. पण जर आपण अल्काइल हॅलाइड एक्सेस घेतलं तर तुम्हाला प्रायमरी अमाइन सिंगल मिळत नाही, तर तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी अमोनिया म्हणजे 4 स्टेपमध्ये ही रिॲक्शन मिळणार आहे, म्हणजे मिक्सचर मिळतं. ते पण एक्झाम्पल बघूया आपण, कसं मिक्सचर मिळतं आपल्याला चर्चा करूया, आपण डिस्कस करूया. एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण इथाइल आयोडाइड्स C2H5I, याचं नाव आहे इथाइल आयोडाइड्स. तर हा इथाइल आयोडाइड आहे. याची रिॲक्शन करायची आपल्याला कोणाबरोबर, अमोनिया बरोबर. तर इट इज अमोनिया, हिट करायचं आहे. सेम रिॲक्शन आहे. काय रिमूव्ह होतं रे, हा HI रिमूव्ह होतं आणि हा NH2 या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, C2H5 आणि त्यानंतर NH2 प्लस HI, याचं नाव आहे इथाइल अमाइन्स. काय नाव आहे, इथाइल अमाइन्स. आणि हा कोण आहे, हायड्रोजन आयोडाइड्स. हायड्रोजन आयोडाइड्स हे झालं सिंगल स्टेपमध्ये. पण या ठिकाणी आपण हा कंपाऊंड जो आहे तो कसा घेतलेला आहे, एक्सेस घेतलेला आहे. एक्सेस म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे काय होतं, रिॲक्शन जरी कंप्लीट झालं तरी इथाइल आयोडाइड शिल्लक राहतं. मग हा जो शिल्लक राहिलेला इथाइल आयोडाइड आहे तो काय करतो, पुन्हा या इथाइल अमाइन बरोबर रिॲक्शन करतं. किंवा याला आपण प्रायमरी अमाइन पण म्हणू शकतो शॉर्टमध्ये. इट इज अ प्रायमरी अमाइन्स, असं लक्षात ठेवा. ओके, प्रायमरी अमाइन्स. आणि नाव पण लिहिलं चालतं प्रायमरी अमाइन. आणि ठीक आहे, आपण असं लिहूया व्यवस्थित. इट इज अ इथाइल अमाइन्स, इथाइल अमाइन. आणि ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो इट इज अ प्रायमरी अमाइन्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मी अजून रिपीट करत आहे की रिॲक्शन कंप्लीट झाली तरी जो इथाइल आयोडाइड आहे तो आपण एक्सेस घेतलेला आहे, तो रिॲक्शन मिक्सचरमध्ये आहे तसं राहतं आणि पुन्हा याच्यावर रिॲक्शन करतो तो. म्हणजेच कशी रिॲक्शन होते पुन्हा बघा. आता हा कंपाऊंड मी घेतो या ठिकाणी, C2H5 NH2 आहे. मी याप्रमाणे लिहितो, H बाहेर लिहितो, प्लस कोणावर रिॲक्शन होते, इथाइल आयोडाइड जे शिल्लक आहे, एक्सेस घेतलेला आहे आपण, तो शिल्लक असतो, तो पुन्हा याच्यावर रिॲक्शन करतं. म्हणजे आपण असं लिहूया इथाइल आयोडाइड्स C2H5. म्हणजे पुन्हा काय रिमूव्ह होतं यामध्ये, हा HI रिमूव्ह होतं आणि हा इथाइल ग्रुप या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, C2H5 हा NH, हा C2H5 प्लस काय रिमूव्ह होतं रे, HI. या कंपाऊंडचं काय नाव असणार आहे, याचं नाव असणार आहे डायइथाइल अमाइन्स. काय म्हणायचं ना, डायइथाइल अमाइन्स. आणि हा कसा आहे, सेकंडरी अमाइन आहे. सेकंडरी अमाइन मिळतं. पुन्हा रिॲक्शन इथं स्टॉप होत नाही. पुन्हा जो सेकंडरी अमाइन आहे त्याच्याबरोबर हा जो एक्सेस आपण घेतलेला आहे तो पुन्हा याच्यावर रिॲक्शन करतो. म्हणजे पुन्हा आपण रिॲक्शन असं दाखवू शकतो. आता हा जो कंपाऊंड आहे आपण असं लिहू शकतो, C2H5 किती आहेत रे टोटल, 1 आणि 2 आहेत. आपण डायरेक्ट असं लिहू शकतो. आणि हा H मी बाहेर दाखवतो. पुन्हा रिॲक्शन करतं एक्सेस इथाइल आयोडाइड बरोबर रिॲक्शन करतं. म्हणजे पुन्हा काय रिमूव्ह होतं रे, पुन्हा हा HI रिमूव्ह होतं आणि हा इथाइल ग्रुप या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं बघा, C2H5 N C2H5 प्लस काय रिमूव्ह होतं रे, HI. या कंपाऊंडचं नाव काय असणार आहे, तर किती इथाइल आहेत, 2 आहेत आणि या ठिकाणी 1 आहे, म्हणजे 3 आहेत. म्हणजे काय म्हणू शकतो, ट्राय इथाइल अमाइन. काय म्हणू शकतो आपण, ट्राय मिथाइल अमाइन. आणि हा कोणता अमाइन आहे, इट इज अ टर्शियरी अमाइन. तर हा टर्शियरी अमाइन आहे, हे लक्षात ठेवायचं.
पुन्हा काय होतं, हा एक्सेस आहे शिल्लक असतं, पुन्हा तो टर्शियरी अमाइन बरोबर रिॲक्शन करतं आणि शेवटच्या स्टेपमध्ये काय मिळतं या ठिकाणी चेक करूया आपण. आता आपण तीन इथाइल ग्रुप आहेत, मी डायरेक्ट असं लिहितो. ओके, इट इज अ ट्रायइथाइलामाइन्स प्लस जो एक्सेस आपण घेतलेला आहे इथाइल आयोडाइड्स त्याच्याबरोबर तो रिॲक्शन करतो. आता एच हायड्रोजन संपलेला आहे त्यामुळे हा एच आय रिमूव्ह होत नाही या ठिकाणी, तर डायरेक्ट ॲडिशन होतं. आता ॲडिशन कशी होते बघा, या ठिकाणी हा इथाइल किती 3 आहेत आणि हा एक 4, म्हणजेच कसं मिळतं या ठिकाणी बघा C2H5 टोटल किती आहे 4 आहेत, तर या ठिकाणी 4 लिहू शकतो आपण. आणि हा नायट्रोजन आहे आणि हा आयोडाइड आहे. ओके, तर याच्यावर पॉझिटिव्ह मायनस चार्ज येतं. या कंपाऊंडचं काय नाव असणार आहे रे, 4 इथाइल आहेत त्यामुळे काय म्हणू शकतो टेट्रा इथाइल. आणि पुढे काय म्हणू शकतो आपण अमोनियम आयोडाइड्स. ओके, तर हे या कंपाऊंडचं नाव असणार आहे. म्हणजे ही रिॲक्शन 4 स्टेपमध्ये कंप्लीट झालेली आहे. नीट लक्ष द्या की जर आपण जे अल्काइल हॅलाइड आहे ते जर एक्सेस घेतलं तरच आपल्याला 4 स्टेपमध्ये रिॲक्शन मिळतं, पण जर आपण अमोनिया एक्सेस घेतलं तरच आपल्याला सिंगल स्टेपमध्ये रिॲक्शन मिळतं. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट यामध्ये आहे की तुम्हाला जर प्रायमरी अमाइन फक्त प्रायमरी अमाइन मिळवायचं असेल तर तुम्हाला अमोनिया एक्सेस घ्यावा लागेल, आणि तुम्हाला जर मिक्सचर मिळवायचं असेल तर जो अल्काइल हॅलाइड आहे तो एक्सेस घ्यावा लागेल आपल्याला. दिस मेथड इज नॉट सुटेबल फॉर प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स. ही जी मेथड आहे प्रायमरी अमाइन तयार करण्यासाठी सुटेबल नाही. का सुटेबल नाही, कारण यामध्ये आपल्याला मिक्सचर मिळतं आणि त्या मिक्सचरमधून प्रायमरी अमाइन सेपरेट करणं फार डिफिकल्ट जातं, त्यामुळे ही मेथड जास्त वापरत नाहीत. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही रिॲक्शन नोट डाऊन करा. पुढचे पॉईंट आपण डिस्कस करूया.